जय हिंद मित्रांनो, एस-एस-सी जी-डी 2026चे पेपर कॅन्सल झाल्यानंतर मुलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आणि तुम्ही बघितलं असेल 2-3 नोटीस पण मागे काही दिवसापूर्वी आल्या होत्या. जी आता लेटेस्ट नोटीस आली होती त्यानुसार भरपूर यूट्यूब चॅनलनी सांगितलेले आहे की तुमचे जे पेपर घेणारी कंपनी आहे ती बदलण्याची तयारी चालू आहे. परंतु त्या नोटिफिकेशनचा ॲक्च्युअल अर्थ दुसराच होता. मी नोटिफिकेशन तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे, जाऊन बघू शकता. सर्वात पहिली तरी गोष्ट लक्षात ठेवा की त्या नोटिफिकेशनमध्ये हे लिहिलं होतं की तुमची जी कंपनी आहे, तुमची जी कंपनी पेपर घेणार आहे त्या कंपन्याचे जितके पण सेंटर आहे त्यांना ती नोटीस देण्यात आली होती की आपण हे पेपर घेण्यासाठी अजून कोणती सतर्कता पाळू शकतो. जसं की तुम्हाला माहिती आहे आत्ता जे MTHचे पेपर झालेले आहे त्या MTHच्या पेपरामध्ये फ्रॉड झाला, भरपूर ठिकाणी पेपर लीक होण्याची बातमी समोर आली आणि आता सध्या SSCवर भरपूर अशा गोष्टी येत आहे. जसं की SSC स्कॅम म्हणून नितीश राजपूतचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता आणि त्यावरती मागे नितीश राजपूत आता केससुद्धा केलेली आहे. अशा गोष्टीमुळे कंपनीचं नाव खराब होतं आणि हेच टाळण्यासाठी तुमचे पेपर कॅन्सल करण्यात आलेले होते. SSCने तुमचे पेपर पुढे ढकललेले आहे आणि ते पेपर खूप कमी टायमात होणार आहे. असं नाही आहे की तुमचे हे पेपर खूप जास्त दिवस लटकेल. याचं रिझन असतं मित्रांनो, बाकीचे दुसरे कोणतेही एक्झाम असते तरी चालून गेलं असतं, परंतु SSC GDमध्ये हे चालत नाही. कारण की तुम्हाला माहिती आहे ट्रेनिंग सेंटर जे असतात ते एनी टाईम भरलेले असावे, जेणेकरून तिथले जे ट्रेनिंग सेंटर तुम्हाला माहिती आहे फक्त ट्रेनिंगसाठीच उपयोगी होतात. तिथे तुम्ही एक बॅच आली, जसं की 2025ची बॅच आता गेलेली आहे, ती बॅचची ट्रेनिंग जोपर्यंत अर्धी होत नाही तोपर्यंत इकडे प्रोसेस कंप्लीट होणं जरुरी आहे, जेणेकरून एकामागे एक ट्रेनिंग सेंटरमध्ये बॅच जात राहील आणि ट्रेनिंग सेंटरमधील जेणेकरून एकामागे एक बॅच जात राहील. मित्रांनो, ती नोटीस त्यासाठीच होती. तुमचे जितके पण एक्झाम सेंटर आहे त्यांना ती नोटीस देण्यात आलेली होती की आपण हा पेपर अजून चांगल्या प्रकारे कसा घेऊ शकतो, तुम्ही काही सजेस्ट कराल का, जेणेकरून या पेपरमध्ये फ्रॉड होणार नाही किंवा विद्यार्थ्यांना आपण जास्त सुविधा देऊ शकेल. यासाठी ती नोटीस होती आणि ती नोटीस आल्यानंतर काही दुसरेच प्रश्न निर्माण केले मुलांनी, काही यूट्यूब चॅनलनी दुसरेच प्रश्न निर्माण केले की तुमची कंपनी बदलण्यासाठी टेंडर काढत आहे. असं काही नाही होणार आहे. शेवटच्या स्टेजमध्ये तुमच्या पेपराचं काम चालू आहे आणि तुमचे एक्झाम जे आहे 100% मार्चच्या एंडला एक्झाम होतील. नाही काही तर मार्चच्या एंडला तुम्हाला कळून तरी जाईल की एक्झाम कधी होईल. आणि हो मित्रांनो, जर तुमचे पेपर दुसऱ्या कंपनीने जरी घेतले तरी तुम्ही काळजी करू नका, तसं तर ते होणार नाही आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी दुसरी कंपनी तुमची एक्झाम घेईल परंतु हे एक्झाम 10वीच्या बेसवर आहे. हा पेपर 10वीच्या बेसवर आहे, त्यामुळे त्याच प्रकारे तुम्हाला प्रश्न येणार आहे. त्याचं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. हा सिलेबस असणार आहे, हीच लेवल असणार आहे. कारण की कोणतीही नवीन कंपनी आली तर असं करणार नाही आहे की तुम्हाला 12वीच्या बेसिसवर प्रश्न विचारेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा ही कंपनी बदलते तेव्हा ती हे जरूर बघते की मागील जी कंपनी होती तिने तिचे पेपर कसे घेतले होते, त्यांच्या प्रश्नपत्रिका कशा होत्या, याला सुद्धा 100% रीड करते, तेव्हाच तुमचे पेपर काढते. त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. जर का तुमची कंपनी बदललीच, जसं की ही कंपनी जास्त फ्रॉड करत असेल आणि काही कारणास्तव जर तुमची कंपनी बदलणं पडली तर त्याचंही तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमच्या अभ्यासाला कुठंही कमतरता ठेवू नका. याच प्रकारे सर्व काही होईल. गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, मेहनत करा. मेहनतच अशी गोष्ट आहे जी की तुम्हाला पुढे घेऊन जाईल, इतरांपेक्षा वेगळं बनवेल. आता पेपर तुमचे मार्चच्या एंडिंगला होणार आहे आणि जी नोटिफिकेशन होती त्याविषयी काही भ्रमित गोष्टी अनेक यूट्यूब चॅनल फैलवतात. जसं की काही यूट्यूब चॅनल छोट्या नॉर्मल गोष्टी पण असतात त्या मोठ्या करून लिहितात आणि तेच मुलं बघतात आणि अभ्यास सोडून त्या गोष्टीचा विचार जास्त करतात. ही गोष्ट करू नका. तुम्ही बघितलं असेल मी माझ्या यूट्यूब चॅनल व टेलिग्राम चॅनल ज्या टायमाला खूप इम्पॉर्टंट गोष्ट असेल ती व्हेरीफाय करूनच दोन्ही गोष्टीवर टाकत असतो. तसं विनाकारण मी त्यावर टाकत नाही. त्यामुळे तुम्ही या चॅनलला फॉलो करून घ्या, टेलिग्राम चॅनलला पण फॉलो करा. मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. SSC प्रयत्न करते की तुमचे पेपर पूर्णपणे पारदर्शक व्हावे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची परेशानी मुलांना होऊ नये आणि तुम्ही जो मेहनत करता त्या मेहनतीवर पाणी फिरू नये, जेणेकरून काही मुलं फ्रॉड करून जर पास होत असतील तर एक मुलगा जो मेहनत केलेला मुलगा आहे त्याच्यासोबत अन्याय होत आहे. त्यासाठीच पूर्णपणे प्रयत्न ही SSC करत आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. ते जरी पेपर पुढे गेलेले आहे ते जास्त नाही, 1 ते 1.5 महिन्याकरता गेलेले आहे, तो अभ्यासाला तुम्हाला वेळ मिळालेला आहे. ती एक अपॉर्च्युनिटी म्हणून घ्या आणि त्या टायमामध्ये अभ्यास करा. मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकलं होतं की नेमका गणित हा विषय असा आहे की जो गणितावर पकड हासिल करेल, गणित जो चांगल्या प्रकारे सोडवेल तोच हा SSC GDचा पेपर क्रॅक करू शकेल.
ते कसं हे मी पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे की नेमकं गणिताचे कोणते चॅप्टर तुम्ही जास्त अभ्यासायला हवे, गणितामध्ये टॉपिक वाईज अभ्यास कसा करायला हवा, हो येणारा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला फॉलो करून घ्या. आणि हो मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असल्यास मी टेलिग्राम चॅनलवर माझा नंबर टाकलेला आहे, त्यावर मला व्हॉट्सअपवर डायरेक्टली प्रश्न विचारू शकता. आणि टेलिग्राम चॅनलवर मी ज्या क्यूज टाकत असतो त्यामध्ये बघतो मी गणिताचे प्रश्न खूप कमी मुलं सोडवतात, याचा अर्थ तुम्ही गणितापासून दूर पळता. मित्रांनो, गणितापासून कधी दूर पळू नका. गणित हाच विषय असा आहे जो की तुम्हाला SSC GDमध्ये सर्वात परफेक्ट आणि ॲक्युरेट मार्क देतो. त्याविषयी मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. आणि लक्षात ठेवा, 2025चे मुलं ट्रेनिंगला गेलेले आहे आणि आता तुमचाच नंबर आहे. त्याच प्रकारे मेहनत करा